नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रेजेस हाऊ टू फिल इन म्हणजे आपल्याला प्रश्न येत असतो दिलेल्या वाक्यामध्ये जी रिकामी जागा असते त्या रिकामी जागेमध्ये आपल्याला फ्रेजेस भरायचे असतात, परंतु त्या फ्रेजेस नेमक्या कशा प्रकारे भरायच्या याचे 4 प्रकार आपण पाहणार आहोत आणि त्याकरता मी 4 व्हिडिओ बनवणार आहोत। आणि ही माहिती 5वी ते 12वीच्याच विद्यार्थ्यांकरता नाही तर जे कोणी विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत आहे त्या सगळ्यांकरता फार उपयोगी आहे। त्यामुळे हे 4ही व्हिडिओ बघणं तुम्हाला आवश्यक आहे आणि त्याकरता चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 टाइप 1 बघणार आहोत, फ्रेजेस हाऊ टू फिल इन। आणि त्याकरता मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो। तर फ्रेजेस हाऊ टू फिल इन या भागामध्ये योग्य फ्रेजेस योग्य ठिकाणी भरण्याकरता आपल्याला फ्रेजेसचे मराठी अर्थ माहीत असायला पाहिजे। काही फ्रेजेस या आपण जशा तशा रिकाम्या जागेत भरू शकतो, परंतु काही फ्रेजेसचा वर्बमध्ये बदल करावा लागतो आणि याकरता आपण फ्रेजेसचे प्रकार किती पाहणार आहोत? 4। आणि पहिला प्रकार पहा, टाइप 1 टू बी किंवा फक्त टू बीच्या फ्रेजेस। म्हणजे ज्या प्रकारच्या सुरुवातीला आहे जी फ्रेजेस असते या प्रकाराच्या सुरुवातीला टू बी किंवा केवळ बी लागलेला असतो। टू बी म्हणजे काय? टू बीचे रूप लक्षात घ्या, आणि बी म्हणजेच ते त्याच्या शॉर्ट फॉर्म। टू बी किंवा फक्त बी लागलेला असतो। उदाहरणार्थ टू बी फाउंड ऑफ ही एक फ्रेज आहे, बी ओव्हर, बी गुड ॲट। अशा प्रकारे ह्या उदाहरण पाहून राहिलो आपण 1-2 की टू बीच्या फ्रेजेस कशा असतात त्या। आता याच्यामध्ये पहिला नियम पाहू, ह्या फ्रेजेस भरताना बी किंवा टू बी काढून टाकावा। म्हणजे आपण कोणत्या वाक्यातल्या रिकाम्या जागेत फ्रेजेस भरायच्या पाहून राहिलो, ज्या फ्रेजेस कशा असतात? टू बीच्या। या फ्रेजेस कशा असतात? टू बीच्या। आता ह्या फ्रेजेस भरताना टू बी किंवा टू बी काढून टाकावा लागतो आणि त्याऐवजी टू बीचे रूप कोणते आहे? ॲमिजार पैकी एक। आता हे वर्तमान काळासाठी पाहून राहिलो म्हणून आपण ॲमिजार, नियम पहिला आहे हा, ॲमिजार पैकी एक कर्त्याच्या वचनानुसार घ्यावायचे असतात। उदाहरणार्थ जसा टू बी फाउंड ऑफ ही फ्रेज आपण पाहूया। टू बी फाउंड ऑफ, आता रिकाम्या जागा असलेले काही वाक्य आपल्याला दिलेले आहेत पहा। आय रिकामी जागा चॉकलेट्स, ही रिकामी जागा चॉकलेट्स, चिल्ड्रेन रिकामी जागा चॉकलेट्स। आता वरील पहिल्या वाक्यात आय आहे आणि आयला अनुसरून काय येईल? एम। दुसऱ्या वाक्यात काय आहे? ही नुसार काय येईल? मग एकवचनी असल्यामुळे इज। आणि तिसऱ्या वाक्यात चिल्ड्रेन हे अनेक वचन आहे म्हणून इथं काय येईल? आर। आणि टू बी काढावा लागेल, लक्षात घ्या। टू बीच्या ऐवजी आपण हे घेऊन राहिलो टू बीची रूप म्हणून टू बी काढावं लागेल। आता उत्तर कसं होईल पहा, आय एम फाउंड ऑफ चॉकलेट्स, आय एम फाउंड ऑफ। आता पहा टू बी फाउंड ऑफ होता, टू बी काढला, टू बीच्या ऐवजी काय घेतला आपण? एम घेतला, मग झाला आय एम फाउंड ऑफ चॉकलेट्स, ही इज फाउंड ऑफ चॉकलेट्स, चिल्ड्रेन्स आर फाउंड ऑफ चॉकलेट्स। या प्रकारे। नियम दुसरा, रिकाम्या जागेतील, आता पहा कधी कधी काय होतो की रिकाम्या जागेतील एका क्लासमध्ये म्हणजे एका भागात भूतकाळ असतो, एका भागात काय असतो? भूतकाळ। तर दुसऱ्या क्लॉजमध्ये टू बीचे भूतकाळातील रूप वाज एकवचनाकरता आणि वेअर अनेक वचनाकरता घ्यावा लागेल। जसं बी ओव्हर म्हणजे संपणे, ही फ्रेज आपण भरून पाहूया। तर बी ओव्हर, व्हेन शी रीच देअर द शो, व्हेन शी रीच देअर द शो। आता पहा इथे पहिल्या क्लॉजमध्ये RESCHED हा भूतकाळ आहे कशाचा? रीचचा, आणि म्हणून इथं ॲमिजार येईल काय? ॲमिजार येणार नाही, त्याच्याऐवजी काय येईल? वाज किंवा वेअर। आता वाज किंवा वेअर सुद्धा कशानुसार घ्यायचे? कर्त्याच्या वचनानुसार घ्यायचे। तर उत्तर कसं होईल मग पहा, व्हेन शी रीच देअर द शो वाज। आता पहा द शो हा एकवचनी असल्यामुळे काय येईल? वाज, द शो वाज। अनेक वचनी असतं तर काय असतं? वेअर। या प्रकारे। त्यानंतर नियम तिसरा पहा, जर रिकाम्या जागेत भविष्यकाळ सदृश्य परिस्थितीत असेल तर या फ्रेजेस पूर्वी शाल बी
किंवा विल बी घ्यावा. सदृश्य परिस्थिती असेल तर काय घ्यावा, शाल बी किंवा विल बी. सल्लादर्शक वाक्य असेल तर काय घ्यायचं आहे, शुड बी. आणि शक्यता समतादर्शक वाक्य असेल तर ह्या फ्रेजेस पूर्वी काय घ्यायचं असते, मे बी किंवा कॅन बी घ्यायचा असतो. हाही नियम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. उदाहरणार्थ पहा, बी गुड ॲट. आता कोणती फ्रेज पाहू आपण, बी गुड ॲट म्हणजे त्यामध्ये चांगला असणे किंवा त्यामध्ये प्रवीण असणे. उदाहरणार्थ पहा, आफ्टर इनफ प्रॅक्टिस यू रिकामी जागा ऑल मॅथमॅटिक्स. ॲन्सर, आफ्टर इनफ प्रॅक्टिस यू. आता इथे काय येईल, विल बी गुड, विल बी गुड ॲट मॅथमॅटिक्स, विल बी गुड ॲट मॅथमॅटिक्स या प्रकारे. तर आपल्याला या 3 नियमानुसार काय लक्षात आलेलं आहे की दिलेल्या क्रियापदाच्या रूपानुसार आपल्याला जे फ्रेजेस आहे त्यांचा वापर करायचा असतो. त्या टू बीच्या ऐवजी आपल्याला क्रियापदानुसार काय घ्यायचे असतात, टू बीची रूपं घ्यायची असतात. जसं वर्तमान काळात ॲमिज जार, भूतकाळात वाज वेअर आणि भविष्य काळात शाल बी, विल बी. आणि सल्लादर्शक असेल तर शुड बी. आणि समतादर्शक किंवा शक्यतादर्शक असेल तर मे बी किंवा कॅन बी या प्रकारे. आता काही फ्रेजेस तुम्हाला मी इथं सांगणार आहे आणि त्यांचे अर्थसुद्धा लिहून देणार आहेत. ते तुम्ही बरोबर लक्षात घ्या, कारण की यानंतर तुम्हाला काही होमवर्कसुद्धा देणार आहे मी. आणि याच फ्रेजेसला अवलंबून तो होमवर्क असणार आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. तर पहा, बी फॉन्ड ऑफ म्हणजे ची आवड असणे किंवा आहे. बी गुड ॲट म्हणजे पारंगत असणे. बी अवेअर ऑफ म्हणजे माहिती असणे. बी इंटरेस्टेड इन म्हणजे त्यामध्ये आवड असणे. बी अफ्रेड ऑफ म्हणजे ची भीती असणे. बी कन्फाईन्ड टू ला खिळून असणे. बी टायर्ड ऑफ म्हणजे चा कंटाळा येणे. बी ओव्हर म्हणजे संपणे. बी रिस्पॉन्सिबल फॉर म्हणजे ला जबाबदार असणे. बी ओव्हरजॉयड म्हणजे खूप आनंद होणे. बी ॲट स्टेक म्हणजे धोक्यात असणे. बी इन फेवर ऑफ च्या बाजूने आहे. बी यूज टू म्हणजे ची सवय किंवा सराव असणे किंवा आहे. बी एंगेज इन च्यामध्ये व्यस्त असणे. बी पिटेड विथ चे खून पडलेले असणे. बी क्रॉस विथ म्हणजे चा राग येणे. बी ऑम विथ म्हणजे ने सुसज्ज असणे. बी डिप्रायव्ड ऑफ म्हणजे त्यापासून वंचित राहणे. बी व्हिक्टिम ऑफ म्हणजे ला बळी पडणे किंवा ने आजारी असणे किंवा ग्रासलेला असणे या प्रकारे अर्थ होतात. तर ही काही आपण काय पाहिलेली आहे फ्रेजेस आणि त्यांचे मराठी अर्थ. आपल्याला फ्रेजेस रिकाम्या जाग्यामध्ये भरण्याकरता त्या फ्रेजेसचा मराठी अर्थ आवश्यक असणे, माहीत असणे आवश्यक आहे. म्हणून हे तुम्हाला मराठी अर्थ असलेल्या काही फ्रेजेस सांगितलेले आहेत. याच्यानंतर आणखी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी बऱ्याचशा फ्रेजेस आपण तुम्हाला लिहून देणार आहोत. त्या तुम्ही पाठ करायचे आहेत. आता मी तुम्हाला काही होमवर्क देतो. तो होमवर्क तुम्हाला या फ्रेजेसचा वापर करून पूर्ण करायचा आहे. तर पहा, फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट फ्रेजेस. कोणत्या कोणत्या फ्रेजेस वापरायच्या आहेत पहा इथं. बी इन फेवर ऑफ, बी ओव्हर, बी रिस्पॉन्सिबल फॉर, बी यूज टू, बी गुड ॲट. ह्या फ्रेजेस वापरायच्या आपल्याला आणि अर्थ तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहेत. त्यांचा उपयोग करून आता काही वाक्य पहा, त्या वाक्यांमध्ये ते वापरायचे आहे. पहिलं वाक्य, इट इज टू लेट द प्रोग्राम रिकामी जागा. दुसरं, यू रिकामी जागा धीज लॉस. तिसरं, सोहन रिकामी जागा रिपेअरिंग TV सेट. चौथं, नाऊ वी रिकामी जागा टू धिस हॉट वेदर. पाचवं, यू हॅव कम लेट नाऊ एव्हरीथिंग रिकामी जागा. द एम्पायर डिसिजन रिकामी जागा ऑलवेज रिकामी जागा अ बॅट्समॅन.
आता इथं तुम्हाला 6 वाक्यांमध्ये काय करायचे आहे, फ्रेजेसचा वापर करायचा आहे. कोणत्या टू बी असलेल्या जे आपल्याला वर दिलेले आहेत बी इन फेवर पासून तर बी गुड ॲट पर्यंतच्या अर्थ तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहेत, त्या सोडवून पहा. आणखी दुसरी एक्सरसाइज देतो. फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट फ्रेजेस विथ इट्स करेक्ट फॉर्म. बी ॲट स्टेक, बी इंटरेस्टेड इन, बी पिटेड विथ, बी कॉन्फाइंड टू, बी टायर्ड ऑफ, बी ओव्हरजॉईड. यांचे सगळ्यांचे अर्थ आपण अगोदरच वर बघितलेले आहे मराठीमध्ये. आता तुम्हाला ती योग्य वाक्यात अर्थ लावून लिहायची आहेत. कशा लिहायच्या पहा. बीचा वापर कसा करायचा, आपण टू बीची रूपं कोणते वापरायचे, कसे वापरायचे ते अगोदरच पाहिलेले आहेत. ते आता वाक्य पहा. पहिलं वाक्य, हर फेस रिकामी जागा स्मॉल फॉक्स, लीना रिकामी जागा डुईंग धिस जॉब, वेन वी हर्ड द गुड न्यूज वी रिकामी जागा. पुढचं वाक्य, सिन्स हिज ॲक्सिडंट ही रिकामी जागा बेड. पाचवं, आय डोंट वॉच धिस सिरियल आय रिकामी जागा इन क्रिकेट मॅच. सहावं, इफ यू गो ऑन चीटिंग पीपल युअर बिझनेस रिकामी जागा. आता यांच्यामध्ये सुद्धा वर दिलेल्या ज्या फ्रेजेस आहेत त्या लिहायच्या आहेत. आणि काही समस्या असली, प्रॉब्लेम असली तर मला कॉमेंट्स बॉक्समध्ये प्रॉब्लेम तुम्ही विचारू शकता. कोणतं वाक्य आलं नाही तर त्याचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी यानंतरच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण. टाईप टू फ्रेजेस, टाईप टू कशा भरायच्या, कोणत्या फ्रेजेस असतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत आपण आता थांबूया. तोपर्यंत धन्यवाद. आणि नोटिफिकेशन पाहत चला आणि व्हिडिओ आल्यास तो पहा आणि समजून घ्या, कारण की हे खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. तुम्हाला भविष्यात कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करता सुद्धा यांचा वापर होणार आहे. धन्यवाद.